गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लेट अस स्टार्ट विथ प्रॉब्लेम्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक फिनिश केला होता. ओके, सो टुडे विल डिस्कस फ्यू प्रॉब्लेम्स ऑन दॅट टॉपिक. टॉपिक इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये फार कमी डेफिनेशन्स आहेत. एक दोन डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहेत, जसं इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन, आणि त्याच्याबरोबर इम्पॉर्टंट आहे हाफ लाईफ. आणखी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन जनरली विचारला जातोय, जो आहे सीडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनवर. ओके, पण मोस्ट ऑफ द टाइम या टॉपिकवर न्यूमरिकल एखादा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो एक्झाममध्ये. सो टुडे विल डिस्कस अबाउट प्रॉब्लेम्स ऑन दिस टॉपिक. ओके, बिफोर गोइंग टू प्रॉब्लेम्स विल हॅव फॉर्म्युले, जे तुम्ही नोट डाऊन करून ठेवताय. फॉर्म्युले आपल्याला इम्पॉर्टंट असतात नेहमी. ओके, फर्स्ट फॉर्म्युला आहे रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. इथं तुम्हाला माहिती आहे हा रेट लॉ आहे. ओके, इथं रेटची व्हॅल्यू बऱ्याच वेळा दिलेली असते किंवा एक्सपेरिमेंटल डेटा दिलेला असतोय, म्हणजे एची वेगळी वेगळी कॉन्सन्ट्रेशन, रेटच्या त्यावेळेच्या व्हॅल्यू, आणि त्यावरून एक्स आणि वायची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार असतोय. एक्स आणि वायची म्हणजे ऑर्डर कॅल्क्युलेट करायला सांगितली जाते. ओके, तर एक्सपेरिमेंटल डेटा दिला गेला तर त्याच्यावरून आपल्याला ऑर्डर किंवा रेट लॉ डिटरमाइन करता यायला पाहिजे. रेट लॉ म्हणजे इथं एक्स आणि वायची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा त्याला तुम्ही रेट लॉ म्हणू शकता त्या रिॲक्शनसाठी. एक प्रॉब्लेम आपण याच्यावर डिस्कस करणार आहे, त्यामुळं हे एक इक्वेशन आपल्याला यूज करायला लागते बऱ्याच वेळा. त्यानंतर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, आपण हे इक्वेशन पण डिराईव्ह केलंय. के इज इक्वल टू 2.303 divided by time log to base 10 concentration of A, initial concentration of A and concentration of A at time t. हा एक फॉर्म्युला आहे जो आपण बऱ्याच वेळा यूज करणार आहे. याच्यावर बरेचसे प्रॉब्लेम येतात. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ए नॉटच्या जागी स्मॉल ए ठेवू शकतोय, ए टीच्या जागी ए मायनस एक्स ठेवू शकतोय. त्यामुळे के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू बेस 10 ए डिवाइड बाय ए मायनस एक्स. हा एक इक्वेशन आहे जो आपण यूज करू शकतोय जर आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगितले असतील ज्याच्यामध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलं की इथं लिहाल, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन इथं सबस्ट्रॅक्शन करून तुम्हाला ते डिटरमाइन करायला लागेल. असा एखादा प्रॉब्लेम असेल तर आपण तो पण डिस्कस करूयात. ओके, टी हाफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी हाफ लाईफसाठीचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलं आहे 0.693 अपॉन के. इथं के रेट कॉन्स्टंट आहे, टी हाफ लाईफ ऑफ द रिॲक्शन आहे. हेच इक्वेशन के साठी असं लिहिता येईल 0.693 अपॉन टी हाफ. कधी कधी टी हाफ दिलेला असेल आणि रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर या कॅल्क्युलेशनमध्ये ते तुम्ही करू शकताय. ओके, इथं फक्त टी हाफची व्हॅल्यू ठेवली तर रेट कॉन्स्टंट मिळेल. ओके, चलो नेक्स्ट. झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी आपण इंटिग्रेटेड रेट लॉ डिटरमाइन केला होता. के इज इक्वल टू ए नॉट मायनस ए टी डिवाइड बाय टी. ए नॉट तुम्हाला सांगायला लागणार नाही, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. ए टी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अनरिॲक्टेड. ओके, अनरिॲक्टेड एचं कॉन्सन्ट्रेशन असेल. टी इज अ टाइम, टी इज टाइम. ओके, त्यानंतर टी हाफसाठी आपण इक्वेशन डिराईव्ह केलं होतं ए नॉट डिवाइड बाय 2k. टी हाफसाठी झिरो ऑर्डरसाठी हा जो टी हाफ होता तो फर्स्ट ऑर्डरसाठी, हा झिरो ऑर्डरसाठी ए नॉट डिवाइड बाय 2k असं इक्वेशन असणार आहे. ओके, सो दीज आर फॉर्म्युले. ओके, एवढेच फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत सध्या तर. ओके, रिड्युस्ड सिलेबस जो आहे त्या सिलेबसमध्ये जो उरलेला पार्ट आहे म्हणजे टेम्परेचर डिपेंडन्स, ॲक्टिवेशन एनर्जी, तो पार्ट नाही आहे. तो आपण CET किंवा नीटच्या वेळी डिस्कस करतोय. सध्या थेरॉटिकल पार्ट किंवा आपल्या थेरी एक्झामला जो पार्ट कन्सिडर करणार आहे त्याच्यावर जे प्रॉब्लेम आपण डिस्कस करतोय. ठीक आहे, तर हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवताय, नोट डाऊन करताय आणि यांचा यूज करून तुम्हाला पण काही होमवर्क दिला जाईल तो तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, लेट अस स्टार्ट विथ प्रॉब्लेम नंबर 1. जे तुम्हाला एक्झरसाइजमध्ये प्रॉब्लेम दिलेत ते आपण सॉल्व्ह करतोय. फर्स्ट, फॉर द रिॲक्शन 2A प्लस बी गिव्स प्रोडक्ट, फाइंड द रेट लॉ फ्रॉम द फॉलोइंग डेटा. तर काही डेटा दिला आहे, मी जसं बोललो होतो एक्सपेरिमेंटल डेटा दिलेला असणार आहे. हा एक्सपेरिमेंटल डेटा आहे आणि याच्यावरून तुम्हाला रेट लॉ डिटरमाइन करायचा आहे, म्हणजे त्या रिॲक्शनसाठी रेट लॉ लिहायचा आहे. ओके, हे एचं कॉन्सन्ट्रेशन आहे, हे बीचं. जेव्हा एचं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन एवढं होतं तेव्हा हा रेट होता.
जेव्हा एचं कॉन्सन्ट्रेशन एवढं झालं, बीचं एवढं होतं, तेव्हा रेट हा होता. आणि जेव्हा एचं कॉन्सन्ट्रेशन एवढं होतं, बीचं एवढं असेल, तेव्हा रेट हा होता. असा हा डेटा आहे. ओके, या डेटामध्ये एचं बीचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे आणि करस्पॉन्डिंग रेट ऑफ द रिॲक्शन दिला आहे. करस्पॉन्डिंग रेट ऑफ द रिॲक्शन दिला आहे. ओके, चलो. मग याच्यावरून तुम्हाला माहिती आहे एक जनरल रेट लॉचं इक्वेशन लिहिता येते सगळ्यांना. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स बी रेस टू वाय. दिस इज इक्वेशन, जनरल इक्वेशन वेअर एक्स अँड वाय आर अननोन. एक्स अँड वाय आर अननोन. तर हे इक्वेशन तुम्ही लिहू शकताय. हे इक्वेशन पहिला लिहिल्यानंतर या रेटसाठी ह्या व्हॅल्यू आहेत कॉन्सन्ट्रेशनच्या, या रेटसाठी ह्या व्हॅल्यू आहेत कॉन्सन्ट्रेशनच्या, या रेटसाठी ह्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजे तुमच्याकडे रेटच्या व्हॅल्यूज आहेत आणि कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज आहेत. रेटच्या व्हॅल्यूज आहेत आणि कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज आहेत. त्या प्लेस केल्या तर इक्वेशन 1, 2 अँड 3 तीन इक्वेशन मिळतील आपल्याला, बरोबर. आणि त्या तीन इक्वेशनवरून आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, अशा पद्धतीनं जर प्रॉब्लेम दिला तर वेगळ्या वेगळ्या रेटसाठी तीन इक्वेशन बनतील, कारण तीन व्हॅल्यूज दिलेत. म्हणजे पहिली इक्वेशन असं असेल R1. R1 म्हणजे रेट नंबर 1 जेव्हा रेट होता 0.15, म्हणजे रेटची व्हॅल्यू इथं लिहिली 0.15. के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0.3 ठेवला रेस टू एक्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी 0.05 ठेवला रेस टू वाय. तर पहिलं इक्वेशन बनलं रेटची व्हॅल्यू आणि त्यावेळच्या कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू तिथं प्लेस केल्या. सेकंड इक्वेशन बनेल रेट 0.30, त्याला R2 म्हणूयात आपण. 0.30 के, कारण रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू कुठं दिली नाही आहे. के त्यावेळेचं कॉन्सन्ट्रेशन होतं 0.6 रेस टू एक्स आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन होतं 0.05 रेस टू वाय. आणि फायनल रेट 3 1.20 दिला आहे. ओके, त्यावेळी एची व्हॅल्यू होती 0.6 रेस टू एक्स, बीची व्हॅल्यू होती 0.2 रेस टू वाय. म्हणजे हे तीन इक्वेशन बनले, कारण तीन वेगळे वेगळे रेट्स दिले होते वेगळ्या वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनसाठी. त्यामुळे तुम्ही ही तीन इक्वेशन बनवलात. आता या इक्वेशनकडे बघा. इथं 0.05 रेस टू वाय, 0.05 रेस टू वाय म्हणजे ही व्हॅल्यू कॅन्सल होऊ शकते. केला के कॅन्सल होऊ शकतोय. आणि इथं सिम्पल डिव्हिजन आहे. 15 दुने 30 ना, 15 इंटू 2 30. त्यामुळं हे पण कॅल्क्युलेशन इझी आहे. मग या इक्वेशनला, इक्वेशन 2ला 1 डिवाइड केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळू शकते. कारण हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल, के कॅन्सल होईल, के कॅन्सल होईल आणि या दोघांचा डिव्हिजन होईल. त्यामुळे एक व्हॅल्यू मिळेल. त्या केसमध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल, बरोबर आहे. त्यासाठी नंबर 2ला 1 डिवाइड करा. तुम्ही म्हणणार 1ला 2 का नाही, तर ही व्हॅल्यू स्मॉल आहे, ही व्हॅल्यू मोठी आहे. त्यामुळं हायर व्हॅल्यूला लोअर व्हॅल्यूनं डिवाइड केलं तर कॅल्क्युलेशन सोपी जातात. सो इक्वेशन 2ला 1 डिवाइड करू. इक्वेशन 2 डिवाइड बाय 1. ओके, आता व्हॅल्यू प्लेस करा. इक्वेशन 2 काय आहे, हे इक्वेशन आहे आणि इक्वेशन 1 हे आहे. सो इक्वेशन 2 मध्ये R2ची व्हॅल्यू आहे 0.30, के इंटू 0.6 रेस टू एक्स, 0.05 रेस टू वाय. R1ची व्हॅल्यू आहे 0.15, के इंटू 0.3 रेस टू एक्स, 0.05 रेस टू वाय. आता तुम्हाला माहिती आहे हे डिव्हिजन होईल. इथं आन्सर येणार आहे 2. केला के कॅन्सल होईल, कारण एका रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट वेगळ्या वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनसाठी सेम असणार आहे. त्यामुळे केला के कॅन्सल होईल. 0.05 रेस टू वाय, 0.05 रेस टू वाय हे पण कॅन्सल होईल. याचा अर्थ हे डिव्हिजन येणार 2 आणि इथं फक्त असणार 0.06 रेस टू एक्स, 0.3 रेस टू एक्स. तर इक्वेशन असं होईल 2 इज इक्वल टू 0.6 रेस टू एक्स, 0.3 रेस टू एक्स. आता बेस जर सेम असेल, नाही सॉरी बेस वेगळा आहे पण पॉवर सेम असेल तर तुम्ही पॉवर या दोघांच्या डिव्हिजनची पॉवर ठेवू शकताय. त्यामुळं मॅथमॅटिकली बघितला तर हेच कसं लिहिता येईल आपल्याला, 2 इज इक्वल टू 0.6 डिवाइड बाय 0.3 रेस टू एक्स, बरोबर आहे. असं लिहिता येईल हे इक्वेशन, बरोबर. मग आता हे डिव्हिजन सिंपल आहे. 3 2 आर 6 येईल ना. त्यामुळं काय होणार आहे, इथं आन्सर 2 येईल, 2 रेस टू एक्स येईल. मग तुमचं इक्वेशन असं बनेल 2 इज इक्वल टू 2 रेस टू एक्स, 2 इज इक्वल टू 2 रेस टू एक्स. आणि तुम्हाला माहिती आहे 2 रेस टू एक्सची व्हॅल्यू 2 येण्यासाठी एक्सची व्हॅल्यू 1 पाहिजे. कारण एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर आन्सर येणार 4, एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर आन्सर येणार 8.
पण एक्सची व्हॅल्यू 1 असेल तर आन्सर 2 येईल. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू 1 असायला पाहिजे. सो एक्स इज इक्वल टू 1. एक्स इज इक्वल टू 1 हे तुम्हाला मिळालं आन्सर. आता चला दुसऱ्या इक्वेशनकडे बघा. इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 2. इथं 0.6 रेस टू एक्स, 0.6 रेस टू एक्स डिव्हिजन घेतली तर कॅन्सल होईल. केला के कॅन्सल होईल. 1.30 डिवाइड बाय 1.20 डिवाइड बाय 0.30 केले तर आन्सर येणार आहे 4. आन्सर किती येणार आहे 4. ओके. तर 4 इज इक्वल टू काय येईल 0.2 रेस टू वाय डिवाइड बाय 0.05 रेस टू वाय. बरोबर. त्यामुळं तुम्ही इक्वेशन 3 ला 2 न डिवाइड करू शकताय. अगेन तुम्ही विचाराल की 3 ला 2 न का, तर ही व्हॅल्यू मोठी आहे, ही व्हॅल्यू छोटी आहे. सो हायर व्हॅल्यूला लोअर व्हॅल्यू न डिवाइड करू. इक्वेशन 3 डिवाइड बाय इक्वेशन 2. चला इक्वेशन 3 काय 1.20 इज इक्वल टू के इंटू 0.6 रेस टू एक्स 0.2 रेस टू वाय आणि 0.30 इज इक्वल टू इक्वेशन 2 के इंटू 0.6 रेस टू एक्स 0.05 रेस टू वाय. अगेन हे तुम्हाला माहिती आहे 4 येतं आहे. केला के कॅन्सल 0.6 रेस टू एक्स 0.6 रेस टू एक्स कॅन्सल. ही व्हॅल्यू फक्त राहील. मग लिहूयात 4 इज इक्वल टू 0.2 रेस टू वाय डिवाइड बाय 0.05 रेस टू वाय. दोघांची पॉवर सेम आहे त्यामुळे हे इक्वेशन असं लिहिता येईल. तुम्हाला माहिती आहे ना हे डिव्हिजन झाली तर 5 4 आर किती येत आहे 20. म्हणजे हे बघा डेसिमल इकडे सरकवलं तर 5 येईल आणि हे 20 येईल. म्हणजे इथं डिव्हिजन 4 येणार आहे. डिव्हिजन 4 येणार आहे. त्यामुळं या दोघांची पॉवर सेम आहे त्यामुळं 4 रेस टू वाय असा आन्सर येईल तुमचं. आन्सर काय असणार आहे 4 रेस टू वाय. आणि परत इथं तेच झालं कारण 4 ची पॉवर 1 असेल तर 4 रेस टू 1 4 रेस टू 2 माहिती आहे तुम्हाला 16 येते. त्यामुळं हे जे येणार आहे ती वायची व्हॅल्यू पण 1 येईल. वायची व्हॅल्यू पण किती येणार आहे 1. आता एक्सची व्हॅल्यू मिळाली, वायची व्हॅल्यू मिळाली. आपला जो रेट लॉचं इक्वेशन होतं त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू ठेवल्या की आपल्याला रेट लॉ मिळणार. मग चला आपल्याकडे इक्वेशन होतं रेट इज इक्वल टू के इंटू ए रेस टू एक्स बी रेस टू वाय. पण एक्सची व्हॅल्यू 1 आली आहे त्यामुळे इथं 1 लिहायची गरज आहे का, लिहिला तरी चालेल. आणि वायची व्हॅल्यू पण 1 आली आहे त्यामुळे इथं काय करू शकताय तुम्ही 1 लिहू शकताय. तर हे झालं तुमच्याकडे इक्वेशन तयार. याला तुम्ही काय म्हणणार आहे रेट लॉ. आणि याच प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जर ऑर्डर विचारली असेल ऑर्डर किती आहे रिॲक्शनची तर ऑर्डर असणार आहे एक्स प्लस वाय. कारण का तुम्हाला माहिती आहे या रेट लॉमध्ये ज्या पॉवर आहेत त्या पॉवरची बेरीज म्हणजे ऑर्डर. त्यामुळे ऑर्डर असणार आहे 1 प्लस 1. ऑर्डर इज इक्वल टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. याचा अर्थ तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये काय दिलं जाणार आहे डेटा दिला जाणार आहे असा. याच्यावरून तुम्ही काय बनवणार इक्वेशन आणि त्या इक्वेशन बनवल्यानंतर एक्स आणि वायची व्हॅल्यू डिटरमाइन करणार. आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू डिटरमाइन केल्यानंतर काय करणार ती व्हॅल्यू रेट लॉचं जे इक्वेशन लिहिलं होतं जनरल इक्वेशन त्याच्यामध्ये प्लेस करणार. म्हणजे त्या रिॲक्शनचा रेट लॉ मिळेल. आणि ज्या काही कॉन्सन्ट्रेशनच्या पॉवर आहेत त्यांची बेरीज घेतली तर आपल्याला मिळेल ऑर्डर. आणि इथं तुमचं काम संपेल. ओके. तर एवढा सिंपल प्रॉब्लेम येऊ शकतोय जर एक्झामला आला तर. आणि इतकं सोपं आन्सर असेल त्याचं इझिली तुम्ही ते करू शकता असं मला वाटतंय. ओके. चलो लेट अस सी वन मोर. बघा इन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे हे महत्त्वाचं आहे. इथं फोकस करा. रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस फ्रॉम 20 मिलीमोल पर डीएम क्यूब to 8 millimole per dm cube in 38 minutes. What is half life of the reaction? किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. आता याच्यामध्ये फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे हे तुमच्या लक्षात राहणार आहे. सेकंड लक्षात ठेवताय हे कॉन्सन्ट्रेशन आहे रिॲक्टंटचं हे इनिशियल असणार आहे. इनिशियल म्हणजे सुरुवातीची व्हॅल्यू. कारण फ्रॉम म्हटलंय म्हणजे सुरुवातीला जे होतं ते कॉन्सन्ट्रेशन एवढं होतं. 2 म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे. म्हणजे ही व्हॅल्यू असणार ए नॉटची. ही व्हॅल्यू असणार आहे ए नॉटची इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आणि ही असणार आहे 80ची व्हॅल्यू. ही काय असणार आहे 80 म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशन.
आणि इथं हा टाइम दिलाय, इथं काय दिलाय टाइम, म्हणजे ए नॉट दिलंय, एटी दिलंय आणि टाइम दिलाय. आणि काय कॅल्क्युलेट करायला विचारतायत, हाफ लाईफ. काय कॅल्क्युलेट करा म्हणतात, हाफ लाईफ. म्हणजे तुमच्याकडे कशा कशाच्या व्हॅल्यू आहेत, ए नॉट, एटी आणि आणि टी. ठीक आहे, पहिला गिवन डेटा लिहूयात. आय होप इझिली लिहू शकतो आपण. दिस इज ए नॉट, ए नॉट 20 मिलीमोल पर डीएम क्यूब. दिस इज एटी, फ्रॉम म्हटलं की इनिशियल, टू म्हटलं की फायनल. एटी, एटी किती आहे, 8 मिलीमोल पर डीएम क्यूब. आणि ह्या टाइम, टाइम किती आहे, टाइम इज इक्वल टू 38 मिनिट्स. म्हणजे ए नॉट आहे, एटी आहे आणि टाइम आहे. आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, हाफ लाईफ. हाफ लाईफ म्हणजे टी हाफ कॅल्क्युलेट करायचा आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टी हाफ. मजेची गोष्ट काय आहे, टी हाफ साठी इक्वेशन काय माहिती आहे का, टी हाफ साठी इक्वेशन आहे 0.693/k. मग टी हाफ कॅल्क्युलेट करायचं झाला तर आपल्याला काय माहिती पाहिजे होता, के माहिती पाहिजे होता. पण गिवन डेटामध्ये केस दिला नाही आहे. ए नॉट दिलं, एटी दिलं, टी दिलं, आणि तुम्हाला टी हाफ कॅल्क्युलेट करायला लागणार आहे के. मग तुम्ही विचार करणार के दिला नाही आहे कसं, मग पहिला के कॅल्क्युलेट करून घ्या ना. के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. मग के ची व्हॅल्यू मिळाली तर ती इथं प्लेस करायची, म्हणजे टी हाफ मिळेल. म्हणजे काय मिळेल, टी हाफ. मग के साठी रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे ना, त्यामुळे फर्स्ट ऑर्डरचा फॉर्म्युला लिहिला होता. आता केचा फॉर्म्युला काय फर्स्ट ऑर्डरसाठी, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी log to base 10 a naught divided by 80. This is formula for a rate constant of first order reaction. It is obtained in integrated rate law. बरोबर. आणि हे मी तुम्हाला लिस्ट आउट पण करून दिले फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे. आता इथं 2.303 ची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं नाही, ती न्यूमरिकल आहे. टी म्हणजे टाइम माहिती पाहिजे, तो दिलेला आहे. ए नॉट माहिती पाहिजे, ते दिलंय. आणि एटी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, ते पण दिलंय. याचा अर्थ सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत, म्हणजे फक्त कॅल्क्युलेशन करणं बाकी आहे. चला व्हॅल्यू प्लेस करू. 2.303 ॲज इट इज डिवाइड बाय टाइम 38 मिनिट log to base 10 a naught 20 अँड 88. 80 ची व्हॅल्यू 8 आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत ना. मग आता हे व्हॅल्यू प्लेस केल्यानंतर इथं पहिला डिव्हिजन करूयात. बरोबर आहे. बघा 8 याचं डिव्हिजन तुम्हाला जमेल मला वाटतं. 8 दुने 16 येतात ना. मग हे होणार आहे 2.5, हे येणार आहे 2.5. तर इथं मी ती व्हॅल्यू प्लेस करेन. बघा 20/8 2.5 येते. चला के इज इक्वल टू 2.303 अपॉन 38 log to base 10 2.5. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला 2.5चा लॉग बघायला लागेल आणि या दोघांचं डिव्हिजन करायला लागेल. या दोघांचं डिव्हिजन कसं करणार, याचा लॉग मायनस याचा लॉग. बरोबर आहे. याचा लॉग मायनस याचा लॉग बघितलात की काय करणार, त्याचा अँटी लॉग बघणार. बरोबर आहे, त्याचा अँटी लॉग बघणार. किंवा याचा लॉग मायनस याचा लॉग प्लस याचा लॉग करू शकताय तुम्ही, कारण इथं प्रोडक्ट आहे. ओके, नाही तसं करू नका. मी तुम्हाला सांगतोय पहिला या दोघांचा म्हणजे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. ओके, मग ती व्हॅल्यू येते 0.06060. ही व्हॅल्यू जी येते ना ती येते 0.06060. ही व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, लॉग ऑफ 2.303 मायनस लॉग ऑफ 38. दोघांच्या लॉगची सबस्ट्रॅक्शन झाल्यावर अँटी लॉग, आणि याचा लॉग टेबलमध्ये डायरेक्टली बघताय 2.5चा, आणि तो लॉगची व्हॅल्यू आहे तशी ठेवताय 0.3979. ठीक आहे. आता या दोघांचा परत प्रोडक्ट बघायचा आहे. प्रोडक्ट बघायचा आहे तर याचा लॉग बघणार, याचा लॉग बघणार. प्रोडक्ट असेल तर ॲडिशन करणार. मग याचा लॉग आणि याचा लॉग बघून त्याचे ॲडिशन केलात तर के ची व्हॅल्यू तुम्ही चेक करायचं आहे. के ची व्हॅल्यू 0.02411 येते. के ची व्हॅल्यू किती येते, 0.02411. इथं केचं युनिट लिहिणं गरजेचं आहे. आणि आपण सांगितलंय की जर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी केचं युनिट बघितलं तर टाइम इनवर्स आहे. केचं युनिट जे आहे ते आहे टाइम इनवर्स, आणि इथं टाइम मिनिटमध्ये दिला आहे, म्हणजे तुम्ही ते लिहू शकताय मिनिट इनवर्स. के इज इक्वल टू 0.02411 मिनिट इनवर्स. लक्षात येते का बाळांनो. बघा ही व्हॅल्यू एकदा लक्षात आली की व्हॅल्यू फक्त इथं प्लेस करायची आहे. व्हॅल्यू फक्त इथं प्लेस करणार आहे आपण. ओके, चलो के ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, हा फॉर्म्युला यूज करणार. आणि हा फॉर्म्युला यूज करताना इथं डिव्हिजन येते 2.5,
याचं कॅल्क्युलेशन इझी आहे. 2.5चा लॉग आला तो इक्वेशनमध्ये ठेवला आणि मग परत या दोघांच्या लॉगची ॲडिशन घेतली आणि अँटी लॉग घेतला. ओके, तर के ची व्हॅल्यू मला मिळाली. आता के ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये प्लेस करणार मी, म्हणजे टी हाफ मिळेल. टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. हे आपल्याकडे इक्वेशन होतं, आहे तसं लिहिलं आहे, कारण ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे आणि हे इक्वेशन फर्स्ट ऑर्डरसाठीच आहे. ओके, चलो देन लेट अस प्लेस द व्हॅल्यूज. टी हाफ इज इक्वल टू 0.693 ॲज इट इज. व्हॅल्यू ऑब्टेन्ड फॉर के 0.02411. 0.02411. आता या दोन व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. मग आपण 11thमध्ये असे बरेचसे कॅल्क्युलेशन केलेत किंवा लॉग बघून आपल्याला प्रॅक्टिस झाली आहे. याचा लॉग मायनस याचा लॉग आणि मग अँटी लॉग. लॉग ऑफ 0.693 डिवाइड बाय 0.02411 त्यांच्या लॉगची सबस्ट्रॅक्शन अँड अँटी लॉग. चलो, अँटी लॉग बघितल्यानंतर व्हॅल्यू येते टी हाफ इज इक्वल टू 28.74 मिनिट, कारण टी हाफ टाईम आहे. टी हाफ टाईम आहे आणि इथं के जो आहे तो मिनिट इनवर्समध्ये आहे. के जो आहे तो मिनिट इनवर्समध्ये आहे, वरती आल्यानंतर मिनिटमध्ये येणार. त्यामुळे टी हाफ जो आहे तो कशामध्ये येणार आहे, मिनिट्समध्ये येईल. ओके, तर टी हाफची व्हॅल्यू एवढी मिळाली. आणि टी हाफ कॅल्क्युलेट करणं एकदम इझी आहे जर आपल्याला के माहिती असेल, आणि के कॅल्क्युलेट करणं इझी आहे जर आपल्याला हे इक्वेशन माहिती असेल. आणि इक्वेशनमधल्या ह्या व्हॅल्यूज जर गिवन असतील तर आपण इझिली कॅल्क्युलेट करणार आणि केच्या व्हॅल्यू प्लेस केला की टी हाफ तुम्हाला इझिली मिळेल. ओके, सो दिस इज वन ऑफ द सिम्पल एक्झाम्पल. मी तुम्हाला काही होमवर्कला देतोय या टाईपचे एक्झाम्पल आणि प्रिव्हियस जे एक्झाम्पल सॉल्व केलं त्या टाईपचं. ओके, प्लस मी तुम्हाला एक गोष्ट विचारतोय की पाठीमागं झालेल्या टॉपिकमध्ये काय डाऊट्स असतील, कुठला पार्ट तुम्हाला समजला नसेल, एकदा व्हिडिओ चेक करा. ओके, कारण तुम्ही फारसे डाऊट विचारत नाही याचा अर्थ तुम्ही ते बघितलं असणार आहे व्हिडिओ आणि तुमच्या लक्षात आले असतील. तरीही एकदा व्हिडिओज बघा. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, व्हेरी स्मॉल टॉपिक बट काउंट मोर फॉर एक्झाम. एक्झामला फार जास्त मार्क्स आहे त्या टॉपिकला, इम्पॉर्टंट आहे. ओके, काही डाऊट असतील तर विचारू शकताय. तुमच्याकडचे प्रॉब्लेम्स असतील तरी तुम्ही ग्रुपवर शेअर करू शकताय. मी होमवर्क शेअर करतोय. होमवर्क डेली करा. इट्स ओनली फॉर युअर प्रॅक्टिस. बरेच जण करतात, आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. पण काही जण करत नाही आहेत अँड आय एम बिट केअरफुल अबाउट दॅट, कारण का थोडंसं प्रिपरेशन शिवाय रिझल्ट येत नाहीत. सो प्लीज डोंट फॉरगेट टू solve the homework. Okay, thank you so much.